राज्यासह देशामध्ये उद्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातील केंद्रावर मतदानाची जय्यत तयारी झाली आहे। सर्व मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन वाटप करण्यात आलंय। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी। चौथ्या टप्प्यातील मतदानाला उद्यापासून सुरुवात होणार आहे, त्यामुळे पाहतो आपण जय्यत तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। आता आपण आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि आंबेगाव तालुक्यातील जे काही ईव्हीएम मशीन वाटप आहे ते सुरू झालेलं आहे। इंजिनिअरिंग कॉलेजपाशी जे आहे ते आपले संपूर्णपणे ईव्हीएम मशीन वाटप होताना पाहायला मिळतात। शिरूर जर पाहिलं आपण तर त्यामध्ये खरी लढत जी आहे ते अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये आहे। एकूण 2509 मतदान केंद्र आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये। 25,39,000 पुरुष आहेत, एकूण मतदार आहेत आणि पुरुष जर पाहिले आपण तर 13 लाखांच्या आसपास पुरुष मतदार आहेत आणि महिला 12,02,000 महिला आपल्याला पाहायला मिळतात। 32 उमेदवार जे आहे ते एकूण रिंगणात आहे आणि त्यांचं नशीब आजमावण्यासाठी जे ईव्हीएम मशीनवरती मतदान करणार आहे मतदार राजा त्यांच्यासाठी वाटप झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत प्रांत अधिकारी आहेत गोविंद शिंदे आहेत। सर, काय सांगाल, ईव्हीएम मशीन वाटप करताय, उद्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे, काय तयारी नेमकी झालेली आहे? 36 शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत 196 आंबेगाव हा आमचा विधानसभा मतदारसंघ। साधारणपणे एकूण 340 मतदान केंद्रावर 1700 पेक्षा जास्त मतदान अधिकाऱ्यांना आज आपण मतदान यंत्रांचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे। या सर्व मतदान अधिकाऱ्यांना मतदानाची एकूण प्रक्रिया या 2 प्रशिक्षणांमध्ये आपण त्यांना कल्पना दिलेली आहे। आज देखील त्याचं हँड्स ऑन ट्रेनिंग आपण दिलेलं आहे आणि माझ्या मतदारसंघातील सर्व मतदान अधिकारी अतिशय कॉम्पिटंट आहे। अतिशय चांगल्या प्रकारचं मतदान उद्याच्या दिवसाला ते करतील। मतदारांना माझं आव्हान आहे की आपण या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं। प्रशासनाची फार मोठी तयारी आपलं मतदान सुखकर व्हावं यासाठी आपण केलेली आहे। कॅमेरामन उत्तम कुटियार, राजू सोनवणे, एबीपी माझा, मंचर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।